आता आपल्याला या कॉम्प्रेसरचं पंपिंग चेक करायचं आहे. ठीक आहे, आता हे फ्रीजचा कॉम्प्रेसर आहे. तर कॉम्प्रेसरला पंपिंग किती पाहिजे? पंपिंग म्हणजे काय, तर हे जे गॅस ढकलण्याची कॅपॅसिटी आहे ना, ती कॅपॅसिटी किती आहे ते चेक करायचं आहे. तर ते कॅपॅसिटी किती पाहिजे कॉम्प्रेसरची, तर 400 PSI पर्यंत ह्याची कॅपॅसिटी पाहिजे. ठीक आहे, तर कधी कधी काय होतं आहे, ज्यावेळेस ह्याची पंपिंग कमी होते, जरी फ्रीजमध्ये गॅस जरी असेल तर प्रॉब्लेम सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हे होतं की त्याच्यामध्ये जे कूलिंग आहे ते कूलिंग कमी होते. बरोबर, म्हणजे काय, फ्रीजमध्ये बर्फ नाही होणार, त्यावेळेस नुसतं नॉर्मल थंड होते. मग त्यावेळेस मध्ये काय करावं लागतं आपल्याला, फ्रीजचं हे कॉम्प्रेसरचं जे पंपिंग आहे ते पंपिंग चेक करावं लागणार. आता मला ह्याचं पंपिंग चेक करायचं आहे. ठीक आहे, तर पंपिंग चेक करायचं असेल तर काय करावं लागेल, ह्याची जी डिस्चार्ज लाईन आहे, डिस्चार्ज लाईन आपण कंडेन्सरपासून कट करून घ्यायची. कंडेन्सरपासून कट करून घेतल्यानंतर ह्याला एक NRV जोडायची आपल्याला. जे कॉम्प्रेसरची डिस्चार्ज लाईन आहे त्यावर काय करायचं आपल्याला, NRV जोडून घ्यायचे. आणि ह्याच्यामध्ये दोन अजून लाईन आहेत, एक सक्शन लाईन आहे, एक चार्जिंग लाईन. बरोबर का. आता ह्याच्यामधले कुठलेही एक लाईन आपल्याला ओपन ठेवायचे. कशासाठी, तर ह्याची जे हवा आहे ना, बाहेरची जे हवा आहे ना, बाहेरची हवा खेचल्याशिवाय नाही सांगू द्या, बाहेरची हवा खेचल्याशिवाय ना हे बाहेर फेकणार नाही हवा. बरोबर का. त्यासाठी एकतर चार्जिंग लाईन ओपन ठेवा, नाही तर सक्शन लाईन ओपन ठेवा. दोन्हीमध्ये कुठलीही एक लाईन ओपन ठेवा. जर चार्जिंग लाईन ओपन ठेवली तर चांगलं बेस्ट आहे, कारण का आपल्याला इथं काय करायचं आहे, परत NRV जोडायचं असतं आहे. त्यासाठी एक चार्जिंग लाईन ह्याची ओपन करून घ्यायची. आता ओपन करून घेतल्यानंतर ह्याचं पंपिंग चेक करण्यासाठी मेन म्हणजे आपण पंपिंग कशावर चेक करणार आहेत, प्रेशर गेजवरती. बरोबर का, म्हणजे पंपिंग चेक करण्यासाठी आपल्याला प्रेशर गेजच पाहिजे. ठीक आहे, आता एक प्रेशर गेज आणि एक चार्जिंग लाईन घ्यायचं आहे. आता चार्जिंग लाईन आपल्याला ह्याच्यामध्ये कुठं जोडायची, जे खालचं जे पॉईंट आहे ह्याचा गेजचा, त्या खालच्या पॉईंटला जोडायचं आहे. का जोडायचं आहे इथं, तर ह्याचं कनेक्शन कशाशी असं आहे, कशासोबत आहे, जे काटा ह्याचा जो प्रेशर गेजचा काटा आहे त्याच्याशी ह्याचं कनेक्शन आहे. त्यामुळं आपल्याला प्रेशर चेक करताना नेहमी काय करायचं आहे, कुठं लावायचं आहे, ह्याचा जो खालचा पॉईंट आहे ना, इथं आपल्याला चार्जिंग लाईन जोडून घ्यायची. ठीक आहे, इथं जोडल्यानंतर चार्जिंग लाईन कुठं जोडायचे, कॉम्प्रेसरच्या डिस्चार्ज लाईनला. ठीक आहे, आता हे आपलं वर्कशॉप कॉम्प्रेसर आहे म्हणून याला नाही, इथं सक्शन लाईनला पण आपण काय केलेलं आहे, एक NRV जोडलेले आहे. कशासाठी, व्हॅक्यूम करण्यासाठी. ठीक आहे, तर पंपिंग कसं चेक करायचं ते बघा. ह्याच्या डिस्चार्ज लाईनला आपल्याला काय करायचं आहे, चार्जिंग लाईन जोडून घ्यायची. आता डिस्चार्ज पाईपला चार्जिंग लाईन जोडून घेतल्यानंतर ह्याचा वाल सुरुवातीला ओपनच ठेवायचा आहे. ठीक आहे, कारण की आपल्याला बघायचं प्रेशर येतो का नाही ह्याच्यातून बाहेर. ठीक आहे, आणि काय करायचं, कॉम्प्रेसरला चालू करायचं. आता कॉम्प्रेसर चालू झाला आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आवाज येतो बघा, येते का इथं, म्हणजे प्रेशर बाहेर फेकतं आहे. ठीक आहे, आता प्रेशर बाहेर फेकतं. आता काय करायचं आहे, गेज आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. गेजचं जे हँडल आहे ते हँडल पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे. आता हे हँडल बंद केलं का, आता एक काटा वर चालला आहे हळूहळू. हा कितीपर्यंत जायला का पाहिजे काटा, 400+ जायला पाहिजे. ज्यावेळेस 400च्या पुढे जाईल त्यावेळेस आपल्याला कॉम्प्रेसर काय करायचं आहे, बंद करायचं आहे. आता 450पर्यंत गेला, आपण कॉम्प्रेसर बंद केला. कॉम्प्रेसर बंद केल्यानंतर हा जो काटा आहे हा काटा जागे स्टॉप झाला पाहिजे. जर हा काटा रिटर्न येत असेल तर काय, हा कॉम्प्रेसर लीक बॅक आहे, म्हणजे हा 100% आपल्याला चेंजेस करावं लागणार. ज्यावेळेस कॉम्प्रेसर लीक बॅक असतोय त्यावेळेस पण आपल्याला हा कॉम्प्रेसर चेंज करावं लागतं आहे. आता बघा, ह्याचा काटा एका जागी स्टॉप आहे. बरोबर का, म्हणजे हा कॉम्प्रेसर कसा आहे, चांगला आहे कॉम्प्रेसर. आज जर समजा मी हे आता चार्जिंग लाईन लूज करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, आता समजा आता ह्या स्पीडने जर काटा रिटर्न येत असेल तर कॉम्प्रेसर कसा असणार आहे, खराब असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा लीक बॅक आहे. त्यावेळेस आपल्याला काय करावं लागणार, कॉम्प्रेसर चेंजेस करावं लागणार आहे. ठीक आहे, या अशा पद्धतीनं कॉम्प्रेसरचं पंपिंग चेक करावं.